मुलांना शाळा घरासारखी वाटली पाहिजे, तुरुंगासारखी वाटणं कामा नये. आता आपण बघतोय की मुलांना शाळेत तर जायचंय, 14 जिल्हा म्हणतात आम्ही शाळेत जाणार, आणि 15 जिल्हा म्हणतात जाऊन आल्यानंतर आम्ही शाळेत कधीच जाणार नाही. तर या दोन वाक्यामधला जो काय आशय आहे तो आशय म्हणजेच शिशुवाटिकेचं वातावरण कसं आहे. मुलांना काय भीती वाटते, मुलं शाळेत न येण्यासाठी कारण का सांगतायत, त्यामुळे तिथलं वातावरण घरासारखं आहे का, काय आत्ताची स्थिती काय. आणा आपापल्या शाळा डोळ्यासमोर आणा आणि तो 15 जून पहिला दिवस शाळेचा, ज्यावेळी मूल पहिलं शाळेत येतो तो दिवस कसा आहे. आता अनेक ठिकाणी विशेषतः नगरपालिका किंवा सरकारी शाळा, जिल्हा परिषद काय म्हणतात बरं, वर्षारंभ किंवा काय प्रथम दिन, हो ना. मग पहिलीत येणाऱ्या मुलांच्या पायाचे कसे काय, त्यांना वळणं काय, असं सगळं करतात. हे सगळं आवश्यक आहे, चांगलं आहे, मुलांना बरंही वाटतं. शिशुवर्गाचं तर आणखी वेगळीच आहे ना. ते इथं म्हणजे असं लोटतात दरवाजा बंद, लटतात दरवाजा बंद, तुरुंगच आहे. बघा तुम्ही सगळ्या शाळांचे दरवाजे बघा कसे आहेत, बाहेरचे दरवाजे उभे उभे गजच आहे. परवा सरांनी सांगितलं ते गज गणवेश, गणवेश जेलरचा, वॉर्डन, एरडाला कोणी गेलं का, एरडाला गेलं म्हणजे त्या एरडाला नव्हे, त्या पलीकडच्या नव्हे, तुरुंग, तुरुंग. त्या तुरुंगामध्ये सुद्धा गणवेश असतो, पोलिसांचा वेगळा, जेलरचा वेगळा, त्याचे कैद्यांचे सुद्धा ते ग्रेड ठरलेले असतात. तिथं जसं शिशुवर्ग, मग प्राथमिक, मग काय उच्च माध्यमिक आणि मग माध्यमिक वगैरे जे काय असतं त्या ग्रेड त्यांचा गणेश दिसत असतो. त्यामुळे त्या तोतोचार मध्ये म्हटलेलं आहे मुलांचा गणेश कशाला सक्ती करायची. मुलं म्हणजे फुलं ना, मग फुलं एकाच रंगाची असतात का, विविध रंगाची असतात. शिशु वाटिका, या वाटिका शब्दाचा अर्थ काय, बाग. मग ती बाग आहे का मुळात, असं काही आहे का तिथे, बाग वाटावं असं काय आहे का. त्यामुळे पहिल्या दिवशी मुलांना शाळेत यायला आवडलं पाहिजे ना, मजा आली पाहिजे ना. विजूबाई काय म्हणतात, मुलांनी हरणासारख्या उड्या मारत गेलं पाहिजे शाळेत. तर हरणासारख्या उड्या मारण्यासाठी आहे काही तिथे, उड्या मारत जायचं कशासाठी. आईचं बोट सोडून सुरक्षित वातावरणात 3 तास तिथं कोण कोण असतात तिथे माहित नाही, कोण असतात त्या जेलर असतात, कोणी पाहिजे का. मला अशी दोन्ही बकोड्या धरून उचलते आणि आपटते खाली. रांगेत बसेल मुलांना, रांगेत कसं बसायचं असतं, दर बकोट्या आपण, दर बकोट्या आपण. हे सगळं जे वातावरण आहे ते कसं आहे. पहिला दिवस मुलांचा शाळेचा पहिला दिवस रडायचा असला पाहिजे की आनंदाचा असला पाहिजे, असला पाहिजे. पण आहे का, नाही. मग काय करावं लागेल, कोणी करतं का काही. पहिल्या दिवसापासून मुलांना शाळेत यायला आवडलं पाहिजे. असं कोणी काही केलं का प्रयोग, कोणी केले. हा सांगा बरं, मोठ्याने सांगा, पुढे या. म्हणून तुम्हाला मी पुढे बोलवत होतो, तुम्ही मागे जाऊन बसला. सांगा, पुढे येऊन सांगा. स्वतः जोकरचा वेशभूषा करून आले होते. मला काही कळलं नाही काय. विदूषक, हा कुठे कळलं. हा ठीक आहे, सांगा. त्याची वेशभूषा घेऊन हा कुणी, मी स्वतः. तुम्ही स्वतः. हा ते एंट्री करतात ना जेव्हा स्कूलमध्ये, तिथे एंट्री ऐका. हा तिथे जोकर कसा मुलांना हसवत हे करतो हॉटेलमध्ये, तसं मी त्यांना आतमध्ये घेतलं. त्या हॉटेलमध्ये असे उभे असतात तसंच ना. हो ते उभे असतात ना फुगे, मग काय वेगवेगळे वेश घालून हॉटेलच्या बाहेर.
हा ते म्हणजे मला माहित नाही त्याला काय म्हणतात ते, पण त्याचा मुलांना काय म्हणजे मुलांना आनंद होतो ते बघून. अच्छा, मग तुम्ही मग कायम वर्षभर तसंच राहता? मग एकच दिवस पहिल्या दिवशी शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून काही मिनिकेची मुलं घडत येतात ना, ते घरी असतात. मग ते तुम्हाला बघून करणारी मुलं गप्प होतात की घाबरतात? हसतात तुम्हाला बघून, रडायचं एकदम बंद करतात? अरे मग प्रयोग करून बघितला पाहिजे. ठीक आहे, अजून एक दिवस त्या विदूषक होत्या, मी परी झालेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्यासारखा एक गणवेश घालून, म्हणजे दर दिवशी आम्ही वेगवेगळ्या उभ्या राहतो की मुलांना अट्रॅक्शन व्हावं, शाळेत यावं यासाठी. पण ते आल्यानंतर त्यांना तुरुंगातच जावं लागतं ना? नाही, तुरुंग नाही. कुठली जागा तुमची? मला बघायला आलं पाहिजे. मातृमंदिर. हा, अच्छा, बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हा, ऐका. हा, शाबास. हा, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून मुलांना मुक्त खेळायला देतो, आणि अशा वेळी मग ते आई बाबा कुठे असतात सोडायला आलेले? मी आईचं सोडून तुमच्याकडे खेळायला काय यावं? हा, हा, आईचं बोट सोडून तुमचं बोट धरतात, त्या मुलांचं बोट धरतात. हा एक चांगला प्रयोग आहे, नवीन आहे. अजून अजून काय पुढे केलंय? अजून पुढे याच्या विचार केलाय त्यांनी काय केलंय ऐकलं ना? मोठी मुलांनी छोट्या मुलांचं बोट धरून आत घेऊन जातात, असा प्रयोग यांच्या शाळेमध्ये. यांच्या शाळेमध्ये मुलांना आत घेतल्यानंतर खेळायला देतात. कुठली शाळा तुमची? रानडे बालमंदिर. अजून अजून पुढे काय वेगळा करतात? हा, अच्छा, संगीताच्या नादामध्ये जरा आपल्या आईला विसरतात, मग थोडा वेळ रडणं थांब, पण पुन्हा मग सुरू होतं. मग वेगळ्या काय सामान्यतः असं. हा, सांगा. फुगे. पालकांना बाहेर कुठे? मुलं तिथं. हा, आणि मुलं क्लासमध्ये. हा, आधी पहिला क्लासमध्ये ठेवत होतो, पण क्लास दरवाजा बंद केला की त्यांना भीती वाटायची. क्लास ओपन ठेवल्यानंतर त्यांना भीती कमी झाली आणि मग खेळायला लागले. असं आहे, मुलांचं काही स्वागत करायचं वगैरे ते दरवाजात करावं, शाळा सजवता येईल तेवढी सजवावी, आकर्षक वातावरण निर्माण करावं, म्हणजे काहीतरी उत्सव आहे. आता काल तुम्ही विद्यारंभ केला, कसं वातावरण होतं? जी मुलं आली, आई वडिलांबरोबर आली, रडली का? किती वेळ होती ते? तुमच्या डोळ्यांना दूर झोंबला, तुमच्या डोळ्यात पाणी आलं, असं गृहीत करा. चंद्र मुलं कशी होती? ती विद्यारंभाला बसलेली मुलं, 5 मुलं बसलेली की नाही शेवटपर्यंत? रडली का? का नाही रडली? एवढी सगळी गर्दी होती इथे. एक्झॅक्टली, आईच्या मांडीवर बसली होती, आई बाबा बरोबर बसली होती, कोणीतरी आहे आमच्या घरात, ठीक आहे ना? का पहिल्या दिवशी आई बाबांना शाळेत घ्यायचं नाही? आई बाबांना शाळेत पहिल्या दिवशी का नाही घ्यायचं? अशा कुठल्या काय काय म्हणतात? बॅलिस्टरने सांगितलं.
नियम कुणासाठी आहे? नियम कुणासाठी आहे? नियमांसाठी आपण आहोत की आपल्यासाठी नियम आहे? आपल्यासाठी आहेत ना, आपण नियमासाठी जगत नाही ना. मग मुलांना शाळा आवडायला हवी असेल तर त्यांना सुरक्षित तर वाटलं पाहिजे. शाळा सुरक्षित वाटते का त्यांना? घरासारखी वाटते का? पहिला मुद्दा, या मुद्द्याचा विचार केला पाहिजे. या मुलांना इथं ते काय 2 तास इथं थांबले, बिलकुल रडले नाही, तुम्ही त्यांच्या हातात कुठलंही खेळणं दिलं नव्हतं, पण काहीतरी विशेष घडतंय, पण आई बाबा बरोबर आहे, सुरक्षित आहे, आम्ही सुरक्षित आहोत. मी आई बाबांना आव्हान देऊन मुलांना त्यांच्या मांडीवरनं अर्ध्या तासात बाहेर जायला लावतो. जे मूल मांडीवर बसले आईच्या इथे, त्या आईला सांगतो तू फक्त हात बाजूला ठेव. तिने फक्त हात बाजूला करायचे. मग काय होतं? त्या मांडीवर बसलेलं मूल आहे ना, ते खाली सरकतं. मग तिथे आईच्या समोर ते खेळायला, तिथून मग 10 मिनिटाने थोडं बाजूला जातं, तिथून पुन्हा 10 मिनिटांनी मग तिकडे मोकळी जागा आहे, मग तिकडे खेळायला, आणि पुढच्या 10 मिनिटात ते जातं बाहेर खेळायला. आई कुठे आहे? आई इथे आहे, पालक सभा ऐकते. मूल कुठे आहे? बाहेर. ते अर्ध्या तासाने येतं बाहेर ना आतमध्ये, तिथे येतं, बाटलीतलं पाणी पितं, थोड्या वेळ आईच्या मांडीवर गेलं, पुन्हा जातं. काय आहे? पहिल्या दिवशी, पहिल्या वेळी आई पालक सभेला बसलेले आहे आणि मूल परिसरात खेळतं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तेव्हा दुपारी मी आव्हान देऊन आयांना सांगतो, काय? तुम्हाला दुपारी झोपायचं आहे तर झोपा. पहिला प्रश्न मुलांना काय? मी झोपणार आहे, तू काय करणार? असं मुलांना विचारलं. मुलं काय सांगतात? खेळ ना. कुठं? जिथं आई झोपले तिथं त्याने खेळायचं असतं. आता ते खेळतात आणि तुम्हाला कसं झोपायचं ते तुमचं तुम्ही बघा. त्या तासाभरात मूल आईला नजरेआड करून पुढेही रस्त्यावर जाणार नाही याची मी लिहून देतो खात्री तुम्हाला. नाही जाणार ना? का नाही जाणार? अरे सगळ्यात सुरक्षित जे आम्हाला वाटतं ते इथे आहे ना, मग आम्ही कशाला रस्त्यावर जाऊ? आई इथे बसले, पुढचे तासभर इथून राहणार नाही याची जेव्हा मुलांना खात्री पडते तेव्हा ते बाहेर खेळायला जातात. आई पुढे जाणार नाही याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे मूल जेव्हा शाळेत येतं तर त्याला आईची ती सुरक्षा कोण देणार? तो आधार कोण देणार? कोणी द्यायचा? आईने दिला पाहिजे ना. मग त्यासाठी तिथलं वातावरण कसं पाहिजे? सुरक्षित पाहिजे, आधार वाटणार पाहिजे. मग पहिल्या दिवशी आईने बाहेर आणि मुलांनी आत, असं कसं झालंय? बघा तुम्ही, 10 मुलं एकाच दिवशी येणारी एकाच सारखं वर्तन करतील का? नाही करणार. त्यांच्या घरची पार्श्वभूमी कशी आहे, घरात माणसं किती आहेत. आता परवा त्या वर्गात, नाशिकच्या वर्गात चिंचवडहून एक आई गेली, शाळेच्या 4 शिक्षिका गेल्या होत्या. तर त्याच्या एका आईबरोबर तिचा मुलगा होता तिला. तो मुलगा नागपूरच्या वर्गात ही एक आई होती, तिची मुलगी होती बरोबर. ती मुलगी कायम त्या आईच्या मांडीवर बसलेली असायची, कायम दिवसभर. आईला सोडायचीच नाही. माझ्या दृष्टीने अनैसर्गिक गोष्ट होती. म्हणून मी आईला विचारलं की ती तुला का नाही सोडत? आणि लक्षात झालं आईची आणि तिची शाळा एकच होती, पण आईची शाळेत जाण्याची वेळ वेगळी आणि तिची शाळेत जाण्याची वेळ वेगळी. परिणाम काय? आई आणि मुलीची 12 तासात भेटच व्हायची. आता या पार्श्वभूमीवर आईला सुट्टी पडली आहे, आईला सुट्टी पडलेली आहे आणि तरी सुद्धा आईला वर्गाला जायचं आहे. तर मुलीची अपेक्षा काय?
मी आई बरोबर जाणार. वर्षभराचा उपवास आहे ना 12 तासाचा. जेव्हा त्या मुलीला 5व्या-6व्या दिवशी लक्षात आलं की आता आपली आई कुठेही जाणार नाही, इथं जाणार आहे 10 दिवस, तेव्हा ती मुलगी त्या आईची मांडी सोडून मग त्या परिसरामध्ये मुक्तपणाने वावरत असायची. बाकी 2-4 मुलं होती, सगळी मुलं एकत्र करायची. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? आईच्या बरोबरचा जो सुखाचा किंवा सुरक्षेचा कालावधी आहे तो सोडून आम्हाला इथे यायचं आहे. तर त्याचा पर्याय बघा, आता तुम्हालाही त्याचा अनुभव आहे की तुम्ही शाळेत तिथे वावरत असताना काही मुलं कायम तुमच्या मागे असतात, बसताना कायम तुमच्याच शेजारी बसतात, किंवा त्यांना मांडीत बसायचं असतं. आता याचा अर्थ काय? काय शोधतात ते तुमच्यात आई शोधतायत. ते तुमच्यात आई शोधतात, कारण आई नाही नाही ते आई कुठे आहे? ती कुठेतरी आहे, मला सोडून गेली आहे. आता मला सुरक्षित कोण ठेवणार? मला आधार कोण देणार? तर काही देणार. ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. मूल तेव्हा रडायचं थांबेल की जेव्हा त्याला वाटेल आपण इथे सुरक्षित आहोत. पहिला मुद्दा. म्हणून शिशुवाटिकेतलं वातावरण हे घरासारखं पाहिजे. म्हणजे काय? सुरक्षित पाहिजे. मुलांनी आईचं बोट सोडून कुणाचं बोट धरलं पाहिजे? आईचं बोट धरलं पाहिजे. हे धरण्यासाठी जो मधला कालावधी जाईल तो कालावधी मुलांना मिळाला पाहिजे. आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे? पहिल्या दिवशी मुलं आत शिरली, वर्गात शिरली, काय बघतील तिथे? आईचं बोट धरून आत शिरली, काय बघतील? सगळी खेळणी मांडलेली आहे आणि कुठलेही खेळणं घ्यायला कुणाची परवानगी लागत नाही. स्वातंत्र्य आहे. पुन्हा ते 3 शब्द आहे: स्वातंत्र्य, मोकळी आणि मदत. हे जेव्हा तुम्ही त्या पहिल्याच दिवशी जेव्हा ते बघतील, आता एवढं सगळं देऊनही काही मुलं त्या खेळण्याकडे जाताना आईला बरोबर घेऊन जातील. ते म्हणजे तू इथं बस, आणि मग ते खेळण्याशी खेळते. आई पुढे बसले, आई तिथे बसते. काही मुलं काय करते? तिथं बघितल्या वेळेच्या आईचा बोट सोडून देते. आई आत येते की नाही त्याची त्यांना काही किंमत नाही. मला खेळणं हवे. प्रिय काय आहे? खेळणं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं पहिल्या दिवशी आपण वर्णन करतो. विद्यार्थीच्या सगळ्या शिशुवाटिकेमध्ये पहिल्या दिवशी अग्निहोत्र होतं. ते स्वागत झालं, काय ठसे घेतले आणि काय खेळे लावले, सगळं झालं आणि मुलं आले. अग्निहोत्र ठेवलेलं असतं. मग ते अग्निहोत्र, सगळी मुलं आली, अग्निहोत्र सुरू झालं. पहिल्या दिवशी वंदन होण्याचं काहीच कारण नाही. अग्निहोत्र झालं, मुलांना सगळ्यांना खाऊ दिला. आता हे सगळं चालू असताना काही मुलं आईच्या मांडीवरून उठतात. आई बसले ना, आईला उठायचंच नाहीये. आम्हाला उठायचं नाही कोणी सांगितलं. आम्ही उठू. आम्हाला खात्री भेटले की आई आता इथून हलत नाही. मग आम्ही काय करू? आम्ही फिरू. जे खेळणं हवं ते घेऊ आम्ही. आहे की नाही परवानगी तुमची? तुमची परवानगी आहे की नाही? असलीच पाहिजे. इथं रडण्याचा संबंध कुठे आहे? आई बसलेली आहे, मला काय खेळायचं स्वातंत्र्य आहे, मी काय राहिलं. आता तुम्ही बघताय ना इथे येणारी मुलं, काय तुमचा अनुभव काय? काल त्या मुलाने काय सांगितलं? कोण अद्वैत होता मला, तो मला हळूच म्हणाला, तुम्ही आम्हाला शिकवायला याल का? तुम्ही म्हटलं अरे काही नाही परत येणार. मग आम्ही येऊ का तुमच्याकडे? हा विश्वास किती दिवसांनी निर्माण झाला? आज सकाळी सगळी पोरं काय म्हणाले माहिती आहे? काल कुठे गेला होता? तुमच्यापैकी काहींना हा अनुभव आहे की मुलं आजारी पडल्यानंतर काय करतात? शाळेत यायचं असतं. बाई म्हणते नाही शाळेत जायचं नाही, आजारी यायचं. ताई ओरडतील, ताई म्हणतील की बाकी कोणा आजारी पडतील वगैरे वगैरे. मग तुला मी ताईशी बोलून देते. मग ताईंना फोन, मग ताई सांगतात, मग ते ऐकतात. हा ठीक आहे.
हे जे आहे. तेव्हा काही मुलं म्हणतात नाही मला शाळेत जायचंच आहे, जातात शाळेत, थांबतात थोडा वेळ आणि मग काही समजावून सांगितलं. हे जे वातावरण कधी निर्माण होतं ते पहिल्या दिवशी होईल का? तुम्हाला ते ओळखतच नाहीत ना तुम्ही कोण आहेत त्या, कारण पहिल्या दिवशी नाही होणार, काही दिवस जातील. ते काही दिवस गेल्यानंतर काही ठिकाणी जे आता हे वर्ग झाले 5-6 ठिकाणी, तर ते ठिकाणी काय पहिल्या दिवशी मुलं आम्हाला अनोळखीच आहेत ना, सगळी मुलं आम्हाला अनोळखी. तुम्हाला ओळखीचे असतील कदाचित, म्हणजे त्या काही काय शाळेत येतात तुमच्या ओळखीचे, आम्हाला अनोळखी. आमच्याशी व्यवहार करताना पहिल्या दिवशी त्यांनी अनुभवलं, दुसऱ्या दिवशी खालीच सांगितलं आई जा तू, जा तू. तिथून का सांगितलं त्यांनी जा? त्यांना विश्वास आहे की आम्ही आता सुरक्षित ठिकाणी आलो आणि आम्ही जिथे जातोय तिथं आम्हाला मजा आहे, आनंद आहे. उड्या मारत येणं म्हणजे काय तर हे आहे. त्यांना इथे येणं सुरक्षित वाटणं, घरासारखं वाटणं. त्यामुळे घर कसं असतं, घर कसं असतं मोकळे पण असतं. त्या घरामध्ये कुठेही वावरायला त्यांना स्वातंत्र्य आहे. बाथरूम जायचंय जा, झोपायला देतं का कोण मुलांना? झोपायला देता? ज्या मुलाला झोप येते त्या मुलाला झोपायची परवानगी आहे, वा छान. पण मग किती दिवस? दररोज मुलांना झोपायला तिथे येण्याची परिस्थिती कुणी आणली? आई बाबाने आणली. तर म्हणजे त्यांना एक दिवस शाळेत येऊन झोपवलं पाहिजे. मुलावर काय स्थिती येते ते कळेल त्याला. म्हणून असं स्वातंत्र्य मुलांना घरासारखं शाळेतही मिळालं पाहिजे. आता याचा आणखी एक भाग आहे, तो आपण सगळ्यांनी नीट समजून घेतला पाहिजे. जसं आपण वर्णन करतो ना, पंचमहाभूतांच्या आधाराने, पंचमहाभूतांच्या आधाराने. काल तुम्ही एक व्यवस्था बघितली, तरंगतात पाणी आहे तिथे, पाण्यातले काही क्रियाकलाप करायचे आहेत. तुम्हाला मी तोही भाग सांगितला का की आपल्या या पंचमहाभूतांचा परिणाम आपल्या शरीरावरही होत असतो, दर 33 मिनिटांनी बदलतो, हे पण सांगितलं ना. आता जेव्हा तुम्ही तुमच्या वेळापत्रकामध्ये तरंगतात, तिथे काही क्रियाकलाप ठरवले आणि मुलांना तुम्ही घेऊन गेलात, सगळी मुलं पाण्यात येतील का? नाही येणार. 4-5 म्हणतील आम्हाला नाही यायचं पाण्यात. त्या दिवशी तेव्हा पाण्यात त्यांना यायचं नसेल, मग ती काय करतील? ते कदाचित मातीत खेळतील किंवा इकडून तिकडून धावत सुटतील. का धावता येते? त्यावेळी त्यांच्या शरीरावर वाऱ्याचा प्रभाव असेल, वात प्रभाव असेल. आणि बाकी जी काय 25 पैकी 20 जण आहेत ते तुमच्याकडे आले, त्याचा अर्थ काय? त्यावेळी त्यांच्यावर जलतत्वाचा प्रभाव आहे, म्हणून तुम्ही सांगतील त्याची मजा घेतली. हा सुद्धा बारकावा आहे, तोही आपण जपला पाहिजे. म्हणजे काय होईल की घरासारखं वातावरण, जे करायचे ते स्वातंत्र्य. ठीक आहे. तर त्यामुळे घर त्यांना, म्हणजे शाळा सुरक्षित वाटली पाहिजे, तिथे त्यांना कोणीतरी आधार देणार आहे हा विश्वास पटला पाहिजे. आणि जे करायचंय ते करायचं स्वातंत्र्य, किमान सुरुवातीच्या दिवसात. मग हळूहळू त्यांना तिथे येण्याचं कारणच एक आहे की त्यांचा सामाजिक विकास व्हावा, समवयस्क समाजावर कसं वागायचं त्याची सवय व्हावी. कारण घरात कुठे आहे? एकटेच आहेत ना घरात. घरात बघा कसं आहे, हात धुवायचे आहे तर राग लावावी लागते का? गेले बाथरूम मध्ये, बाटलीतलं पाणी घेतलं, हात धुतलं. बेसिनवर गेले, नळ उघडला, हात धुतले. इथे डबा खाताना हात स्वच्छ हवेत ना, तर तुम्ही काय सांगता? चला हात धुवायला. कसे सांगेत? चला ए मी तो बरा, ए धक्का जाऊ नको, तू कसा उभा आहेस, याचं झाल्यानंतर तू, मग तू, मग तू, याचं विवरण बाकी सगळ्यांनी काय करायचं? धीर धरायचा, संयम ठेवायचा, वाट बघायची. हे सगळं घरात शिकण्याची व्यवस्था आहे का? मुलं येणारच आहेत त्यासाठी. शिक्षण धोरणात जे अधिकृतपणे सांगितलंय ते सामाजिक विकास तो इथं व्हावा म्हणून इथे यायचा आहे. म्हणून हळूहळू या गोष्टी त्यांच्यामध्ये येते. त्यामुळे घर म्हणत असताना सुद्धा बेबंदपणा नाही, स्वैर वागणं नाही.
चार चौघात कसं राहायचं वागायचं हेही कळणं आवश्यक आहे. या अर्थाने शाळा हे घर आहे. घराला आपण खानावळ म्हणतो का? जिथं सगळी माणसं एकत्र जेवतात ते खानावळ असते का? केव्हाही येतोय, याची वेळ झाली तो जेवला गेला, त्याच आला त्याची वेळ जेवला गेला, असं चालतं का? सगळ्यांनी एका वेळी बसायचं आणि एकत्र बसून जेवायचं. आनंद. असं काही घरालाही काही नियम असतात. त्या अर्थाने जे आवश्यक आहे तेवढेच नियम करावे. या अर्थाने शिशुवाटिकेतलं वातावरण हे घरासारखं पहिला. दुसरं, घर स्वच्छ असतं की अस्वच्छ असतं? स्वच्छ असतं. मग मुलांना प्रवेश केल्याबरोबर काय अनुभवायला मिळालं पाहिजे? स्वच्छ म्हणजे काय? आपल्या घरी सकाळी उठून सगळ्यांच्या अगोदर उठून आई काय करते? सडा टाकते. किमान 2 बोटं नाही समोर जागा, अगदी ब्लॉकच्या बाहेर सुद्धा काढते ना 2 बोटं रांगोळी. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला काय वाटतं? प्रसन्न वाटतं. आमची मुलं जेव्हा शाळेत येत असतील तर त्यांनी स्वच्छतेबरोबरच काय बघितलं? सुंदर रांगोळी आहे. परवा मी जे वर्णन केलं की आपण संध्याकाळी वर्गखोली बंद करून जातो आणि मग सकाळी येतो, उघडल्यानंतर ते मावशीत नाही आपण सुद्धा बेशुद्ध पडू. असा वेगवेगळ्या सेंटचे वास येत असतात. पहिला सेंट भारी सेंट कुठला असतो ते आता पावसाळ्यामधला? त्याच्या सतरंजी आहे, अर्ध्या कच्च्या ओल्या, त्याच्यावर मुलांनी रडत रडत शू केलेली. मग मावशींनी वाढवायचा विचार करतात, प्रयत्न त्या वाढतात का? नाही. दिवसेंदिवस ते घडी करून ज्या पद्धतीने ठेवल्या जातात त्या एक कुंदन वास असतो सगळ्या आवारामध्ये, विशिष्ट वास असतो. का नाही? स्वच्छ का नाही? आल्यानंतर आतमध्ये मुलांना का प्रसन्न वाटू नये? लक्षात ना. म्हणून स्वच्छता म्हणजे काय? मुसरा कचरा काढणं नाही. तर खोलीत आल्यानंतर मन प्रसन्न झालं पाहिजे. आपल्या घरात बघतो ना आपण देवघर पूजा झाल्यानंतर कसं वाटतं? पूर्ण घर रांगोळी काढलेली आहे, देवपूजा झालेली आहे, अगरबत्ती का लावायची देवाला प्रसन्न करायला? देवाला प्रसन्न करायला नको ती. तर कशाला पाहिजे? आत गेल्यानंतर छान वाटलं पाहिजे, नाकालाही बरं वाटलं पाहिजे. हा, इथे जास्त वेळ थांबलं पाहिजे म्हणून. ठीक आहे ना? तर त्यामुळे जसं ते जिथं मुलं बसणार आहे तो परिसर तोही स्वच्छ पाहिजे. प्रवेशद्वार जसं पाहिजे स्वच्छ तसं तो. आता पावसाळ्यात आणखी विचित्र अवस्था असते. अनेक शाळांमध्ये मी बघतो इतकं पाणी पडलेलं असतं, इतकं चिखल, पाय पुसणं नाही. मुलं रेनसूट घालून शाळेत येणार, त्या चपलावर पाणी असतंच आणि मग वर्गात जाताना पुन्हा तीच अवस्था. म्हणून पुरेशी काळजी घेऊन ते केलं पाहिजे. आता या पार्श्वभूमीवर स्वच्छतागृह मुलांची काय तुमचा काय अनुभव आहे? माझं निरीक्षण सांगतो, 90% मुलं, विशेषतः मुली शिशुवर्गापासून जे पाणी घेऊन येतात ना त्या पाणी पितच नाही. कमीत कमी पाणी पितात. कारण शूला जायचं नसतं. का नसतं जायचं शूला? तिथले वास. आज अगदी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचेही ते तिथे जे काही संडास असतात त्यांच्या त्या छोट्याशा घरामध्ये सुद्धा ते स्वच्छ असतात. त्यामुळे त्या मुलांना शाळेतल्या स्वच्छतागृहात जायला जीवावर येतं, नकोसं वाटतं. आणि म्हणून ही मुलं पाणी पित नाही. परिणाम करा इतक्या लहान वयामध्ये स्थिती आहे. पोटात दुखतं, मी रोखून धरल्यानंतर सुद्धा पोटात दुखतं ना. तर म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बारीक सारीक त्या बघितल्या पाहिजे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून. कचरा जो आहे मुलांना सवय लावली पाहिजे ना. कचऱ्याचं काय करायचं? जो काही कचरा आहे तो योग्य ठिकाणी गेला पाहिजे ही मुलांना दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे. ते आत्ताचे पंतप्रधान आहे त्यांना कधी बघितलं का तुम्ही? दीप प्रज्वलन करताना हाताला तेल किंवा काहीतरी लागतं पूजा करताना.
मग ते पुसण्यासाठी कोणीतरी त्यांना टिश्यू पेपर देतात. तो टिश्यू पेपर कुठे टाकतात? ते खिशात ठेवतात ना, स्वतःच्या, दुसऱ्याचं नाही, स्वतःच्या खिशात ठेवतात. याचा अर्थ काय आहे? हे मुलांना दाखवलं पाहिजे आणि मोठ्याने दाखवलं पाहिजे हे काय करायचं असतं. चॉकलेट खाल्ल्यानंतरचा रॅपर काय करायचं त्याचं? बाकी ठेवा ना, घरी येऊन कचऱ्याच्या डब्यात टाका किंवा शाळेच्या बाहेर पडताना जो आपला कचऱ्याचा सामूहिक डबा तिथे टाका. हे मला दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणजे मग कचरा नावाची गोष्ट जी आहे ती स्वच्छता